हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर सांगू का, सकाळपासून 4 ते 5 वेळा झाला असेल एखादं तरी ब्लाऊज सापडल, एखादं तरी ब्लाऊज सापडल. साडीवर घालेला ब्लाऊजच नाही, साड्या आहेत एवढ्या आणि ब्लाऊज नाही. आणि एकच एक साडी, आता 1-2 साड्यांवर ब्लाऊज आहेत, पण ते प्रत्येकच ठिकाणी तेच कसे नेसायचे जाताना. लय वैताग आले मला आज. खरं असं वाटायला लागले लग्नच कॅन्सल करू की काय. आणि आवरायचे माझं सगळं, किती कामं राहिलेत बापरे. आणि कामं काय राहिलेत तुम्हाला सांगते. सकाळपासून व्हिडिओ एडिट करत बसली होती. व्हिडिओ गॅलरीमध्ये भरपूर झालेत आणि एडिट करायला वेळ मिळत नव्हता. तर 12:30चं लग्न आहे. 11 वाजून 10 मिनिटं झाली. 15 मिनिटं पुढे घड्याळ आमचं हे. पण 11ला 5 मिनिटं कमीच आहेत ना. झालंच आहे ना टायमिंग 11चं. तर अजून गुरांची वैरण काढी, गुरांना सावलीत बांधायचं, ब्लाऊजची तयारी करायला लागल, काहीतरी नियोजन करायलाच लागल, त्याच्याशिवाय तर जमणार नाही. तर चला आता वेळ न घालवता काहीतरी जुगाड करते. कशाचं तरी कुठून तरी काहीतरी जुगाड करायला लागल, नाहीतर मग पहिलीच नेसलेली ह्याच्या आधीची साडी नेसून जायला लागल लग्नाला. तर चला आता सरळ लग्नात जाऊनच भेटूया. तर मंडळी, नंतर समजलं लग्न कितीचं आहे, 2:45 आहे म्हणून समजलं. एका जाऊबाईंनी फोन केला होता. मग म्हणलं 2:45चं लग्न आहे तर जायची काय घाई करायची, उगाच तिथं जाऊन लग्नात बसायचं उन्हातानाचं. म्हणून मग मी गायाच धुवून काढल्या. तिघींना पण धुतले, पण ही बकुळी ना आमची एवढी आगाव आहे ना, धुवूनच देत नाही, नुसती उड्या मारत असते. बकुळी काय निघली नाही चांगली, पण ह्या दोघी लय खतरनाक निघल्यात. काय नाही, नुसत्या उन्हाच्या गार केल्यात, साबण लावून नाही धुतलेल्या, नुसत्या उन्हाचं म्हणून आपलं गार करून घेतलंय त्यांना. आता वैरण टाकली, वाळलेलं मकवान हिरवं आहे ते दुपारी टाकीन. आता मस्त केस धुवून घेते. 2:45चं लग्न आहे म्हणताना मी जाणार होते अशीच. केस काय धुवायचा विचार नव्हता, गाया धुवायचा पण विचार नव्हता, पण म्हणलं आहे वेळ तर आपल्याकडं जावं गाया वगैरे धुवून. तर चला आता मोबाईलला चार्जिंग किती वेळ टिकल काय माहिती. आज मोबाईलला एडिटिंगच्या नादात मोबाईल चार्जिंग झाला नाही माझा जास्त. बघू आता कधी भेटणं होईल. लग्न तर मी शेअर करील लग्नासाठी चार्जिंग वाचवून वाचवून ठेवल फोनची. पण लग्न 2:45 म्हणल्यावर घरी यायला तर 5च वाजतील असंच वाटायला लागले आता. ए गट्ट्या, ए गत्तुड्या, काय काम आहे तुझ्या इकडं? आले हळूहळू पाय काढत. आता सोडलेत म्हणलं उन्हाचं. सकाळ सकाळी सोडलं ना वस्तीवर फिरतात, कुणाच्या पण घरी जातात. आता सोडलं जरा उन्हाचं लांब नाहीत जात, सावलीतच बसतात. तर चला आता भेटू नंतर. जुन्या साड्या काढल्या काय काय, आणि त्याच्यावरचे ब्लाऊज म्हणलं तुम्ही म्हणाल आज काही ब्लाऊजच करते, तर खरंच खूप टेन्शन आहे. ह्याचं सगळ्या शिलाई काढून घेतल्यात मी, पूर्ण सगळ्या शिलाई काढून ठेवल्या, शिलाईच नाही ठेवली ह्याला. अगदी लास्टची एक शिलाई राहिली टोकाची. तर ही जर शिलाई काढली तर आता ब्लाऊजच सगळा खराब होऊन जाईल माझा. आणि मी शिलाई खोलत बसली होती बरं का, इथं खुर्चीवर बसून शिलाई खोलत बसली होती आणि कोंबडी उडून गेली. मला माहीतच नाही कोंबडी घरात येऊन बसली म्हणून. तर कोंबडीने बघा कुठं अंड घातलंय, दाखवू का? इथं महाराजांची मूर्ती, आणि बघा अंड कुठं घातलंय. अशी कलाकार असतात कोंबड्या. इकडं रुमाल बिमाल घडी घालून ठेवलेले होते, ते उकरून अशी उलते पालते केलेत. असे मी व्यवस्थित घडी घालून इथं ठेवले होतं. आणि मूर्तीच्या जवळ नशीब मूर्ती पाडली नाही तिने, खाली उड्या मारत मारत. असले कोंबड्या असतात खरंच खतरनाक. तर मंडळी, ब्लाऊज नाही करत करत झाली अशी रेडी. किती जुन्या जुन्या साड्या आहेत माझ्या, आणि त्याच्यावर ब्लाऊज नाहीत मला घालायला. तर चला, कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाऊया आता. इकडे मंडळी आलेली आहेत आमच्याकडे, मंडळींना लावते 1-2 फोटो काढायला आणि भेटू लग्नाला जाऊन. तर ही चार्जिंग पुरवायची म्हणून ह्या जुन्या फोनमध्ये सिम कार्ड टाकले. तर ह्याचा डिस्प्लेची कंडिशन बघितली ना, कारण ही चार्जिंग पुरवायची ह्या फोनची. लग्नातले व्हिडिओ बघायचेत ना तुम्हाला, म्हणून. अच्छा तो हम चलते हे. सीटले गरम झालेली पण. काय वाजते गाडीत?
होय कर 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 कर. कितीच बघावं लागेल. विसरलेलं घरी दुसरा मोबाईल आणि पाकिट, पर्स विसरलेली. तर चला आता लग्नात भेटू. लय उशीर झाला यायला मला. बाळ दिसतंय तुला? बाळ आहे. ए पप्पी दे बरं. तुला मोबाईल बघायचा आहे? लगे येऊ किती एक मोबाईल येऊ. ओळख नाही पाळख नाही काय नाही, बघितलं की आली. सगळ्यांना मोबाईलचं वेळ असते. हॅलो कर. हॅलो हॅलो तू कर. हॅलो कुणाची होय ना. टाटा टाटा टाटा. पप्पी दिली एक पप्पी दिली. आयो बस बस बस. तर आली जेवायला आणि आमची गँग हात धुवायला गेलेत. हात धुवायला आल्या आल्या पाहुणे रावण्यांना भेटली जरा गप्पा बिप्पा मारले आणि जेवायला आली. आता तर आज उपवास पण आहे, पण माझा नसतो बाबा उपवास. आपण खाऊन पिऊन रामकृष्ण हरी म्हणायचं, फक्त व्हेजिटेरियन आहे. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं. इकडे सगळी बसली आमची गँग. एक मिनिट आई इकडून दाखवते. तर ही जी मधोमध बसलेली आहे ना, ती आमच्या अण्णांची बहीण आहे आणि सगळं तिचा गोतावळा कडनी बसलेला. आता आवाज किती येतोय मला काय माहिती नाही, पण हा बघा मला बोलत होते शूटिंग काढ म्हणून, पण सगळे कम्फर्टेबल नसतात ना कॅमेरा समोर, म्हणून मग मी काय कोणाचं शूट घेतलं नाही. तर ही एक हिरवी साडीवाली आमच्या अण्णांची बहीण, ही इरकलवाली पण आमच्या अण्णांची बहीण, आणि ही आमच्या जावची मुलगी. तर असं आहे सगळे पाहुणे रावळे भर. काय झालं? काय होतंय? म्हणजे तुला अंगावर नाचून द्यायचं का? सरक थांब थांब, मला बघू दे गोचिडे का काय ते. तर त्याला ना असं मला माहितच नाही. अरे शेरू लय वारी ना मी तुला. चल चपाती देते, चल चपाती देते खायला तुला. चला तर लग्नावरून यायला जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, 3चं लग्न होतं, 2:40चं. आणि मग काय पाहुणे रावळ्यांना भेटायचं, जेवण बिवण एकदम टायमावर गेलती मी. असं वाटलं लग्न गेलं असतं आज. चांगलं नाही दिसत ना. मी गेली तिथं आणि मंगलाष्टिका चालू झाली. सकाळपासून बाथरूममध्ये बसला होता आणि दरवाजा त्याच्याकडनं लागला होता. मला माहीतच नाही दरवाजा बंद झालेला त्याच्याकडून. आता मी गेली
तर बघते तर तो बसलाय बाथरूममध्ये. हां, तर मी काय सांगत होती, मी तिथं गेली आणि मंगलाष्टिका चालू झाल्या. म्हणजे मी गाडी लावत होती साईडला तोपर्यंतच मंगलाष्टिका चालू झाल्या होत्या. नाहीतर माझं आज लग्न गेलं होतं. तसं नसतं गेलं बरं का लग्न, मी 5 मिनिट आधी पोहोचली असती. पण मी पेट्रोल टाकायला थांबली होती ना पेट्रोल पंपावर. नाहीतर मग वेळेत बरोबर गेली असती 2-3 मिनटं आधी तरी मंडपात जाऊन बसली असती हॉलमध्ये. पण असू दे, चला भेटलं लग्न, आली जाऊन सगळ्यांना भेटून. कसं असतंय, घरापर्यंत येणार, निमंत्रण देणार आणि आपण नाही जाणार, उगाच ते चांगलं नाही वाटत. माझं ना 2 दिवसापूर्वीच्या लग्नात मठ्ठा पिऊन पिऊन नाक मनानेच गळायला लागले. तर चला मंडळी, भांडी ठेवलेत, गुरं अलीकडे बांधायची, पाणी पाजायचं त्यांना, वैरण करायची, खूप सारी अशी कामं आहेत. मोबाईलनी लग्नातच दम तोडून दिला होता, चार्जिंगच पुरे ना, व्हिडिओ शूट होत नव्हता. मग म्हणलं आता काही कामाचा नाही मोबाईल. आली तिकडून, मोबाईल चार्जिंगला लावून आली जाऊन तिकडनं. आणि नंतर थोडा वेळ बसली, त्या जुन्या फोनमध्ये थोडं एडिटिंग केलं, कारण त्याच्यात पण माझे ब्लॉग पडलेले होते शूट केलेले काय काय. मग चेक करून बघितलं जरा, तर कसा वेळ गेला कळलं नाही. आता वाजलेत बघा, आत्ताच लाईट आली ना, आत्ताच 6 वाजले. तितक्यातच मी मोबाईल तिकडून घेऊन यायला आणि लाईट यायला गाठ पडली. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.